कालच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल क्लोराईड परवाच्या लेक्चरमध्ये तयार केले होते. कालच्या केसमध्ये आपण अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड तयार केले आणि लेक्चरच्या शेवटी अल्किल आयोडाइड तयार केले. आणि अल्किल आयोडाइड बद्दल फार कमी बोललो मी, जास्त काहीच नाही बोललो. एक रिएक्शन दिली, इथिल अल्कोहोल घेतला होता आपण, इथिल अल्कोहोल प्लस HI घेतलं होतं. जसं अल्किल क्लोराईड तयार करताना आपण HCl घेतलं होतं, अल्किल ब्रोमाइड तयार करताना आपण HBr घेतलं होतं, तसं अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी आपण HI घेतलं, बरोबर. पण नोट अशी आहे, म्हणजे काल आपण जी रिएक्शन बघितली ती अशी होती, C2H5OH प्रायमरी अल्कोहोल घेतलं होतं प्लस HI, heat gives C2H5I प्लस H2O. अशा पद्धतीने आपण काल रिएक्शन बघितली होती. आज मी तुम्हाला एक नोट देणार आहे अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी. नोट काय ती बघा. नोट ही अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी म्हणजे ती रिएजंट साठी आहे. रिएजंट डायरेक्ट HI वापरण्यासाठी म्हणजे हायड्रोजन आयोडाइड वापरण्यासाठी किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड वापरण्यासाठी नोट आहे. हायड्रो आयोडिक ऍसिड वापरायच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो ते बघा. परत एकदा नीट ऐका. तयार करायचे अल्किल आयोडाइडच, पण हायड्रोजन आयोडाइड वापरायच्या ऐवजी आपण काय वापरणार आहे, हायड्रो आयोडिक ऍसिडच्या ऐवजी आपण काय वापरणार आहे ते बघा. अल्किल आयोडाइड्स आर बेस्ट ऑब्टेन्ड बाय हीटिंग. ओके, अल्किल आयोडाइड्स आर बेस्ट ऑब्टेन्ड बाय हीटिंग अल्कोहोल्स विथ, म्हणजे अल्किल आयोडाइड आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात बाय हीटिंग व्हॉट, अल्कोहोल विथ सोडियम और पोटॅशियम आयोडाइड. म्हणजे कोण, NaI और KI, म्हणजे सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडला 95% फॉस्फरिक ऍसिड बरोबर घेतलं. कोणाबरोबर घेतलं, 95% फॉस्फरिक ऍसिड बरोबर घेतलं की कोणाला, सोडियम आयोडाइड आणि पोटॅशियम आयोडाइडला 95% फॉस्फरिक ऍसिड बरोबर घेतलं. आणि ते मिक्सचर हे अँड आहे का ऑर आहे, ऑर आहे. म्हणजे सोडियम आयोडाइड आणि पोटॅशियम आयोडाइड दोघं घ्यायचे का, दोघांपैकी एक, दोघांपैकी एक. यांच्यातला कोणीही एक कंपाऊंड 95% फॉस्फरिक ऍसिड बरोबर घ्यायचा आणि इथिल किंवा कुठलेही अल्कोहोल, आता या केसमध्ये इथिल अल्कोहोल आहे, अल्कोहोल बरोबर हीट केला तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्किल आयोडाइड मिळेल. जे अल्किल अल्कोहोल असेल त्याचं अल्किल आयोडाइड मिळेल. परत एकदा नीट आहे का, काय केलं, पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम, किंवा म्हणतोय मी सोडियम आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम आयोडाइड जे आहे त्याला 95% फॉस्फरिक ऍसिड बरोबर घ्यायचं आहे आणि ते मिक्सचर म्हणजे आयोडाइड प्लस 95% फॉस्फरिक ऍसिड, किंवा त्याच्यामध्येच आपण ऍड केले 95% फॉस्फरिक ऍसिड मध्ये आपण आयोडाइड ऍड केलंय, पोटॅशियम किंवा सोडियम. या मिक्सचरला आपण अल्कोहोल बरोबर हीट केल्यानंतर आपल्याला अल्किल आयोडाइड भेटणार आहे. ओके, सगळ्यांना कळली आहे माझ्या मते रिएक्शन, अवघड नाहीये. नोट आहे ही आणि रिएजंट आपल्याला जास्तीत जास्त माहिती पाहिजेत. ओके, एकदा रिएक्शन ऑब्झर्व करा असं मला वाटतं. प्लीज हॅव अ लुक ऑन रिएक्शन. आता कालच्या लेक्चरच्या शेवटी ज्या पद्धतीने मी नमूद केले की आपल्याला अजूनही अल्कोहोल पासूनच अल्किल आयोडाइड्स, अल्किल क्लोराइड्स किंवा अल्किल ब्रोमाइड्स तयार करायचे. म्हणजे आपल्याला अजूनही अल्किल हॅलाइड्स हे अल्कोहोल पासूनच तयार करायचे, फ्रॉम अल्कोहोल्सच तयार करायचे. पण रिएजंट बदललाय. रिएजंट कोण आहे, तर रिएजंट आहे फॉस्फरस हॅलाइड.
कोणी रिएजंट फॉस्फरस हॅलाइड, म्हणून टायटल काय दिले, रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड, टायटल काय दिले, रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड, पण कुणाची रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड, फ्रॉम अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलचीच रिएक्शन फॉस्फरस हॅलाइड बरोबर आहे. म्हणजे कालपर्यंतच्या रिएक्शन मध्ये आपण अल्कोहोल पासूनच अल्किल हॅलाइड तयार करत होतो आणि आज सुद्धा आपण अल्कोहोल पासूनच अल्किल हॅलाइड तयार करायचे. पण अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करताना आपण हायड्रोजन हॅलाइडची मदत घेतली होती कालपर्यंत. आज आपण फॉस्फरस हॅलाइडची मदत घेणार आहोत. कोणाची मदत घेणार आहोत, फॉस्फरस हॅलाइडची. दोन प्रकारचे फॉस्फरस हॅलाइड्स आहेत, दोन प्रकारचे. त्यातला जो पहिला आहे त्याला म्हणायचं ट्राय हॅलाइड्स आणि दुसऱ्याला म्हणायचं पेंटा हॅलाइड्स. ओके, जे ट्राय हॅलाइड्स आहेत त्यांचे फॉस्फरस बरोबर, ट्राय हॅलाइड्स आहेत त्यांच्यामध्ये फॉस्फरस बरोबर 3 हॅलोजनचे ऍटम असतील, चित्रात दिसतंय. त्यामुळं PCl3 हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर पेंटा हॅलाइड जे आहेत फॉस्फरसचे, त्या केसमध्ये फॉस्फरस बरोबर 5 हॅलोजनचे ऍटम दिसतील. फॉस्फरस पेंटाक्लोराइड हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे ट्राय हॅलाइड्स मध्ये फॉस्फरस बरोबर 3 हॅलोजनचे ऍटम दिसतील आणि पेंटा हॅलाइड्स मध्ये फॉस्फरस बरोबर हॅलोजनचे 5 ऍटम दिसतील. याला आपण फॉस्फरस ट्रायक्लोराइड म्हणणार आहे, याला फॉस्फरस पेंटाक्लोराइड म्हणणार आहे. हे दोन्ही लोक स्टेबल आहेत का नाही आहेत, अतिशय स्टेबल आहेत. PbR3 म्हणजे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड, both these are less stable. Both these are what? Less stable. Please note, phosphorus trichloride is stable, but phosphorus tribromide and phosphorus triiodide is less stable. नीट बघा इकडे, तिकडे बघू नका, आता इकडे बघा. Phosphorus tribromide is less stable and phosphorus triiodide is less stable, but phosphorus trichloride is stable. म्हणजे PCl3 स्टेबल आहे, PbR3 आणि PI3 लेस स्टेबल आहे. हे मी तुम्हाला आत्ता जी माहिती दिली आहे, या माहितीचा वापर नंतर रिएक्शन लिहिताना मी कसा करतो ते आपण बघू. फॉस्फरस पेंटाक्लोराइड इज स्टेबल, ओके, बट PbR5 आणि PI5 एक्झिस्टच नाहीयेत. म्हणजे पेंटाहॅलाइड्सचा वापर करून आपण अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड तयारच करू शकत नाही. का? कारण फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटाआयोडाइड एक्झिस्टच नाहीयेत. परत एकदा नीट वाक्य ऐका. PbR5 आणि PI5 जर का एक्झिस्टच नाहीयेत तर आपण असं म्हणूच शकत नाही की PbR5 आणि PI5 चा वापर करून मी अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड तयार केले आहेत. माझ्या मते सगळ्यांना लॉजिक कळलं असेल मी काय बोललोय ते. नीट बघा, PbR5 आणि PI5 जे आहेत ते एक्झिस्टच नाहीयेत. त्यामुळे पेंटाहॅलाइड्स वापरून आपण अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड आपण तयारच करू शकत नाही. म्हणजे पेंटाहॅलाइड रिएजंट म्हणून वापरून आपण फक्त अल्किल क्लोराइडच तयार करू शकतो. हे तुम्हाला चित्रात दिसतंय कारण PCl5 एक्झिस्ट आहे. ट्रायहॅलाइडचा वापर करून आपण फॉस्फरस ट्रायक्लोराइड एक्झिस्ट आहे. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड स्टेबल जरी नसलं तरी ते एक्झिस्ट आहे. फॉस्फरस ट्रायआयोडाइड हे स्टेबल नसलं तरी एक्झिस्ट आहे. आता सगळ्यांचा वापर करून आपण रिएक्शन बघूया. एकदा ही जी माहिती मी सांगितली एकदा नोटिफाय करा. प्लीज हॅव अ लुक ऑन बोर्ड. आता अल्किल क्लोराइड्स तयार करूया आणि अल्किल क्लोराइड्स आपण ट्रायहॅलाइड्स पासून म्हणजे फॉस्फरस ट्रायहॅलाइड पासून ऑब्विसली. आता क्लोराइड तयार करायचे म्हटल्यावर PbR3 वापरेल का, PI3 वापरेल का PCl3 वापरेल, तर ऑब्विसली PCl3 वापरेल. फॉस्फरस ट्रायक्लोराइड, अल्कोहोल घेतलंय CH3CH2OH. थोडं पाठ करावं लागणार आहे. एक गोष्ट मी सांगणार आहे, पाठ करायची ती.
CH3CH2OH हा आहे इथिल अल्कोहोल, ज्याला आपण इथेनॉल असं म्हणतोय, प्लस PCl3 आणि रिफ्लक्स करायचे. ओके, रिफ्लक्स करायचे म्हणजे हीट करायचं असतं. हीट केल्यामुळे सोल्युशन मिक्सचर मधनं वेपर जनरेट होतात. त्या वेपर जनरेट झाल्यानंतर ते जर का वेपर निघून गेला तर सोल्युशनचं व्हॉल्यूम कमी होईल. ओके, किंवा कॉन्सन्ट्रेशन वरती त्याचा परिणाम दिसेल, म्हणून त्याला वरती कंडेन्सर बसवलेला असतो त्या असेंब्लीला. ओके, म्हणजे रिफ्लक्स करताना खाली बीकर आहे, त्याच्यावरती कंडेन्सर बसवलंय, जेणेकरून जर का वेपर जनरेट झाले ड्युरिंग हिटिंग, कारण आपण एनर्जी देतो रिएक्शन मिक्सचरला रिफ्लक्स करताना, त्याच्यामुळे रिएक्शन चांगल्या पद्धतीने घडवली जाईल. म्हणजे रिफ्लक्स करताना हीट केल्यामुळे चांगल्या पद्धतीने मॉलिक्यूल मध्ये कोलिजन होईल आणि रिएक्शन ऍक्सिलरेट होईल, रिएक्शनचा रेट वाढेल, चांगली प्रॉडक्ट ईल्ड मिळेल. पण सारखं हिट करत असताना कंटिन्युअसली हिट केल्यामुळे कधी कधी काय होतं, वेपर जनरेट होणार आहेत आणि वेपर जनरेट झाल्यानंतर त्या जर का हवेत होऊन गेल्या तर आपल्या रिएक्शन मिक्सचर मध्ये सगळी गडबड होईल. म्हणून आपण वरती कंडेन्सर बसवलंय. कंडेन्सर बसवल्यामुळे काय झालं, त्या वेपर कूल होतील आणि त्या वेपर परत कूल होऊन लिक्विड फॉर्म मध्ये येऊन परत त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये येतील इन द फॉर्म ऑफ लिक्विड. म्हणजे तो कोण सबस्टन्स आहे जो हवेत गेलाय, त्याच्या वेपर झाल्या होत्या, पण वरती कंडेन्सर बसवला असल्यामुळे त्या परत खाली आल्या. समजा आता ही रिएक्शन असेंब्ली, याच्यावरती कंडेन्सर बसवलाय आणि याला हिटिंग चालू आहे कंटिन्युअसली, स्टँड वगैरे आहे. ओके, अशा पद्धतीने स्टँड बसवलाय, स्टँड वरती हिटिंग चालू आहे. ओके, फिट आहे सगळं आणि हा कंडेन्सर आहे. ओके, आणि इथं रिएक्शन चालू, हिटिंग चालू आहे, कारण इथं रिएक्शन मिक्सचर आहे. हिटिंग चालू असल्यामुळे वेपर्स तयार होतील, त्या वेपर्स हवेत जातील, पण याचा परिणाम इथे रिएक्शन वरती होऊ शकतो ना, कॉन्सन्ट्रेशन मध्ये गडबड होईल रिएक्टंटच्या, प्रॉडक्टच्या सुद्धा. त्याच्यामुळे काय केलं आपण, कंडेन्सर बसवलाय, तर परत वेपर फॉर्म मध्ये जो सबस्टन्स गेलाय तो परत लिक्विड फॉर्म मध्ये रिएक्शन मिक्सचर मध्ये येईल. ओके, म्हणून रिफ्लक्सचा अर्थ कळला. रिफ्लक्स सांगितलं का, कारण कालच्या पण लेक्चर मध्ये आपण रिफ्लक्स असा ऑप्शन बघितला होता, परवाचे स्पेशली का नाही, कालच्याच लेक्चर मध्ये आपण रिफ्लक्स हा विषय बघितला होता प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये. तर PCl3 आणि इथिल अल्कोहोल रिफ्लक्स हिट करायचे. आता प्रॉडक्ट काय तयार करायचे, ऑब्विसली आपल्याला अल्किल क्लोराइड तयार करायचं. मग अल्किल ग्रुप कोण आहे, CH3CH2 आणि याच्यातला Cl प्लस H3PO3. हे जे आहे हे फॉस्फरस ऍसिड आहे. काय आहे, 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 फॉस्फरस ऍसिड आहे. मागाशी मी जे शिकवलं ते H3PO4 होतं, ते फॉस्फरिक ऍसिड होतं. काय होतं ते, फॉस्फरिक ऍसिड होतं. काय होतं ते, फॉस्फरिक ऍसिड होतं. मागाशी आल्या लेक्चरच्या सुरुवातीला जे मी शिकवलं त्याला म्हटलं होतं फॉस्फरिक ऍसिड, ते H3PO4 होतं, हे H3PO3 आहे, हे फॉस्फरस ऍसिड आहे. काय आहे, फॉस्फरस ऍसिड आहे. नाव तर सगळ्यांना माहिती आहेत, याला नाव देते, हा अल्किल ग्रुप आहे कुठला, इथिल क्लोराइड, बरोबर, आणि किंवा UPSC नेमका येणार याचं क्लोरोइथेन. अजून एक इकडे बॅलन्सिंग करण्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं, जे आपले अल्किल ग्रुप आहेत त्याला 3 आणि 3 अशा पद्धतीने कोएफिशियंट दिले, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी काहीच डोक्यात ठेवू नका. मगाशी जे बघितलं ते फॉस्फरिक ऍसिड आहे, ते H3PO4 आहे, हे फॉस्फरस ऍसिड आहे, H3PO3 आहे. नंबर 1. नंबर 2, इकडे 3 आणि 3 कोएफिशियंट लावायचा, दॅट्स इट. बाकी सगळी रिएक्शन आपोआप बॅलन्स होते. ओके, धन्यवाद. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. अजून एक, जर का आपण समजा आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतलं तर अशाच पद्धतीने रिएक्शन मिळेल. बघा एकदा, आयसोप्रोपिल अल्कोहोलची पण रिएक्शन करून दाखवतो. ही रिएक्शन कळली सगळ्यांना, म्हणजे इथेच फक्त जो काही बदल होणार आहे तो याच भागात होणार आहे. आणि आपल्याला आयसोप्रोपिल अल्कोहोल
रिवाइज करा. आयसोप्रोपिल ग्रुप CH3 CH3OH, याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपेन 2 ऑल. ही नावं आता देता येतात ते सगळ्यांना. परत एकदा फॉस्फरस ट्रायक्लोराइड, हीट, रिफ्लक्स. इकडे काय मिळणार सगळ्यांना माहिती आहे. काय करतोय आपण, OH च्या जागी काय लावतोय, Cl. म्हणजे इकडचं OH काढायचं आणि Cl बसवायचं. ओके, याचं नाव काय येणार आहे सगळ्यांना माहिती, आयसोप्रोपिल क्लोराइड किंवा 2 क्लोरो प्रोपेन. आणि मी सांगितलंय कोएफिशियंट 3 आणि कोएफिशियंट 3 पाठ करायची गरज नाही, एवढंच लक्षात ठेवा. दॅट्स इट, रिएक्शन इज बॅलन्स्ड. आता अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड कसे तयार करायचे ते बघूया. तत्पूर्वी एकदा रिएक्शन नीट नोटिफाय करा. आता अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड तयार करू. कोणापासून, पेंटॅलाइड पासून का ट्रायलाइड पासून? ट्रायलाइड पासून, कारण फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटाआयोडाइड एक्झिस्टच नाहीये. त्यामुळे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड यांचा वापर करून आपण अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड कोणापासून तयार करायचे, अल्कोहोल पासून. सेम रिएक्शन आहे. परत एकदा मी इथिल अल्कोहोल घेतोय C2H5OH, इथिल अल्कोहोल प्लस PbR3. पण सगळ्यांना मी ऑलरेडीच एक्सप्लेन केलंय या रिएक्शन स्टार्ट व्हायच्या अगोदर की फॉस्फरस ट्रायब्रोमाइड हा स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे, लेस स्टेबल आहे. म्हणून इथे एरो वरती मी फॉस्फरस प्लस Br2 असं लिहितोय आणि हिट करतोय. याचा अर्थ काय, मी इथिल अल्कोहोल डायरेक्ट फॉस्फरस ट्रायब्रोमाइड वरती टाकणारच नाही किंवा फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि इथिल अल्कोहोलचं मिक्सचर घेणारच नाहीये. का, कारण हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, तर हा लेस स्टेबल आहे. ओके, अनस्टेबल पेक्षा मी म्हणाला लेस स्टेबल आहे. त्यामुळे हा मला या अवस्थेमध्ये मिळणं जरा अवघड आहे. म्हणून आपण या तिघांचं मिक्सचर घेतलंय, इथिल अल्कोहोल, रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन. आणि मग रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन हे जेव्हा रिएक्ट होतील किंवा या दोघांच्या मिक्सचर वरती आपण इथिल अल्कोहोल टाकलं असं म्हणून, म्हणजे जेणेकरून या दोघांची रिएक्शन होऊन इंटरमिजिएट फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होईल आणि तो फॉस्फरस ट्रायब्रोमाइड इथिल अल्कोहोल बरोबर रिएक्ट होईल. मी सांगितलंय फॉस्फरस ट्रायब्रोमाइड लेस स्टेबल आहे. अशीच केस फॉस्फरस ट्रायआयोडाइडची सुद्धा आहे. म्हणजे हे जे मी आता ट्रायब्रोमाइडला बोलतोय हेच आयोडाइडला सुद्धा, फॉस्फरस ट्रायआयोडाइडला सुद्धा ऍप्लिकेबल आहे, 100% आहे. म्हणजे होतंय काय, हा जर का लेस स्टेबल असेल तर असा कंपाऊंड लेस स्टेबल मला मिळणारच नाहीये. म्हणून आपण काय केलं, रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन यांच्यावरती अल्कोहोल जर का पास केलं किंवा अल्कोहोल टाकलं तर या दोघांमध्ये अगोदर रिएक्शन होऊन रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन मध्ये रिएक्शन होऊन फॉस्फरस ट्रायब्रोमाइड हा इंटरमिजिएट तयार होईल आणि तो या इथिल अल्कोहोल बरोबर रिएक्ट होईल. म्हणजे डायरेक्ट फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अवेलेबल नाही, तसंच फॉस्फरस ट्रायआयोडाइड सुद्धा अवेलेबल नाही. पण रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन घेऊन आपल्याला फॉस्फरस ट्रायब्रोमाइड मिळेल आणि लगेचच ते रिएक्ट होईल इथिल अल्कोहोल बरोबर. म्हणजे सेपरेट मिळणार नाही किंवा सेपरेट त्याला मी रिएजंट म्हणून वापरणार नाही. तर यांच्यावरनं अल्कोहोल पास करत असताना हे तयार होईल फॉस्फरस ट्रायब्रोमाइड यांच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि ते इमिजिएट रिएक्ट होईल. मी काय बोललो ते कळलंय. सेम केस मी सांगतोय फॉस्फरस ट्रायआयोडाइड साठी सुद्धा आहे, कारण फॉस्फरस ट्रायआयोडाइड सुद्धा काय मोर स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे, तर ते लेस स्टेबल आहे. म्हणजे त्या केसमध्ये आपण रेड फॉस्फरस प्लस आयोडीन असं घेणार आहोत. बाकी रिएक्शनचं बाकीचे लॉजिक आहे ते सेम आहे. म्हणजे इथं OH च्या जागी Br येणार आहे, म्हणजे C2H5Br प्लस मागाशी जो आपण फॉस्फरस ऍसिड तयार केलंय H3PO3 ते पण तयार होणार आहे. म्हणजे इथे सुद्धा फॉस्फरस ऍसिडच मिळणार आहे का नाही, आहे फॉस्फरस ऍसिड प्लस इकडे पण 3 आणि इकडे पण 3 अगोदरच्या रिएक्शन सारखं. याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन, इथिल अल्कोहोल किंवा काय इथेनॉल.
चला आता आपण आयोडीनच्या केसमध्ये सुद्धा रिएक्शन लिहूया. एकदा तुम्ही ऑब्झर्व करा रिएक्शन. आता मी फॉस्फरस ट्रायोडाइडचा वापर करून अल्किल आयोडाइड तयार करणार आहे. म्हणजे आता जो आपला इंटरेस्ट आहे तो अल्किल आयोडाइड आहे. आणि अल्किल आयोडाइडच्या केसमध्ये समजा आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल जर का कन्सिडर केलं, म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा त्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे काय, प्रोपेन टू ऑल प्लस PI3. पण हा परत स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे? लेस स्टेबल आहे, म्हणजे हा असा तयार होणार नाहीये. तर रेड फॉस्फरस प्लस I2 हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल मध्ये टाकणार आहोत. म्हणजे इंटरमिजिएट अवस्थेला कुठं फॉस्फरस ट्रायआयोडाइड तयार होईल. रेड फॉस्फरस आणि I2 यांच्यात रिएक्शन होऊन फॉस्फरस ट्रायआयोडाइड तयार होईल आणि ते आयसोप्रोपिल अल्कोहोल बरोबर रिएक्ट होईल. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? हा आपल्याला लेस स्टेबल असल्यामुळे ऍज इट इज कंपाऊंड फॉर्म मध्ये स्टेबल याचा फॉर्म भेटणार नाहीये. तो भेटला असता तर आपण याची गरजच नव्हती. मागाशी मी फॉस्फरस ट्रायक्लोराइडला सांगितलं का, फॉस्फरस ट्रायक्लोराइड स्टेबल असल्यामुळे मी हे कॉम्बिनेशन लिहिलं नव्हतं. इथं काय घडतंय तुमच्या लक्षात येते का? तयार झाल्या लगेच रिएक्ट व्हायला लावतो आपण. तयार झाला रिएक्ट हो का? कारण हा स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे? लेस स्टेबल आहे. याला ठेवता येणार नाही आपल्याला बॉटलमध्ये. का? कारण तो स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे? लेस स्टेबल आहे. थँक्यू. आता काय मिळेल आपल्याला? सगळ्यांना माहिती आहे OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय आयोडीन, म्हणजे CH3 प्लस H3PO3. परत इकडे 3 आणि 3 येणार आहे. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे काय? आयसोप्रोपिल आयोडाइड किंवा 2 आयोडो प्रोपेन. ओके, रिएक्शन एकदा ऑब्झर्व करा. आणि आता आपण बघूया रिएक्शन विथ PCl5. आपल्याला रिएक्शन विथ PBr5 आणि PI5 बघायचेच नाहीयेत, कारण PBr5 आणि PI5 हे एक्झिस्टच नाहीयेत. म्हणजे फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि पेंटायोडेट एक्झिस्टच नाहीये. त्याच्यामुळे अल्कोहोलच्या त्याच्याबरोबरचे रिएक्शन फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि पेंटायोडेट बरोबरचे रिएक्शन बघायचेच नाहीयेत. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर करणार आहोत, ती बघूया. प्लीज ऑब्झर्व दिस रिएक्शन फर्स्ट. आता रिएक्शन बघूया विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. अल्कोहोलची रिएक्शन विथ फॉस्फरस फ्रॉम अल्कोहोल्स. रिएक्शन विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ही रिएक्शन शिकवताना मी लॉजिकही शिकवणार आहे, म्हणून पहिले मी जनरल रिएक्शन सांगतो. आपण अल्कोहोल घेतलंय ROH प्लस PCl5 घेतलेलं आहे. ओके, रिफ्लक्स करायचे, म्हणजे अल्कोहोल इज रिफ्लक्स्ड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. अल्कोहोल इज रिफ्लक्स्ड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता सगळ्यांना माहिती आहे मला अल्किल क्लोराइड तयार करायचं याच्यापासून. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये RCl आहे का नाहीये R, आणि या PCl5 मधला एक Cl. म्हणजे आपल्याकडे काय उरलंय बघा, आपल्याकडे OH उरलाय आणि PCl4 उरलाय. कधी? जेव्हा याच्यातला एक R आणि याच्यातला एक Cl गेला, RCl गेले, म्हणजे इकडचा एक OH उरला आणि इकडं फॉस्फरस आणि 5 क्लोरीन मधला एक क्लोरीन गेला, म्हणजे 4 क्लोरीन उरले. आता लक्षात ठेवा H आणि हायड्रोजन आणि क्लोरीन दे आर गुड फ्रेंड्स. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन सुद्धा बाहेर निघून जाईल, म्हणजे वी हॅव HCl. मग आता काय उरलं? HCl गेल्यानंतर एक ऑक्सिजन उरला आणि P आणि Cl3 उरला. म्हणजे या सगळ्यांना एकत्र करून जायचंय.
दॅट इज POCl3. ओके, याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. काय म्हणायचं याला? 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 फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. हे अल्किल क्लोराइड तर आहेच आहे, हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे किंवा HCl आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे, पण सगळ्यांना माहिती आहे. आणि अल्कोहोल हे सुद्धा माहिती आहे. किती लॉजिकली दिली मी रिएक्शन बघा. ROH पासून मला RCl तयार करायचा आहे, म्हणून R आणि याच्यातला Cl गेल्यावर मला इकडे एक OH PCl4 उरले. या H आणि Cl गुड फ्रेंड्स म्हणून HCl, आणि उरलेला O आणि PCl3 म्हणून POCl3. हे मी मेकॅनिझम सांगितलं नाहीये, रिएक्शन लक्षात ठेवायची कशी याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे. ओके, धन्यवाद सगळ्यांना. जनरल रिएक्शन कळली आहेच. मी जेव्हा नोट्स पाठवणार आहे, नोट्स मध्ये एक एक्झाम्पल लिहून पाठवेल. ओके, प्लीज गो थ्रू दॅट. थँक्यू. एकदा रिएक्शन बघा. आता बघूया रिएक्शन विथ थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. ही अल्किल क्लोराइड तयार करण्यासाठी एक्सक्लुझिव्हली, म्हणजे ही मेथड कोणासाठी आहे? इट इज ओनली फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड. ओके, फॉर अल्किल क्लोराइड. कोणापासून? तर फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड तयार करण्यासाठी दिस इज द बेस्ट प्रिपरेशन मेथड. व्हाय इट इज द बेस्ट प्रिपरेशन मेथड ते बघूया आपण ऑब्विसली आता की का बेस्ट प्रिपरेशन मेथड आहे. पण मी सांगितलंय की अल्कोहोलची रिएक्शन थायोनिल क्लोराइड बरोबर झाल्यानंतर किंवा सल्फोनिल क्लोराइड बरोबर झाल्यानंतर, पॉइंट टू बी नोटेड, थायोनिल क्लोराइड आणि सल्फोनिल क्लोराइड एकाच माणसाची नाव आहे. ओके, म्हणजे रिएक्शन विथ थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणाची रिएक्शन, कोणाबरोबर आहे रिएक्शन? यांची. तर अल्कोहोल बरोबर आहे. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन थायोनिल क्लोराइड किंवा सल्फोनिल क्लोराइड बरोबर झाल्यानंतर आपल्याला अल्किल क्लोराइड मिळणार आहे. आणि मी सांगतोय की ही सगळ्यात बेस्ट प्रिपरेशन मेथड आहे. कोणासाठी? तर अल्किल क्लोराइडच्या फॉर्मेशनसाठी. म्हणजे परत एकदा मला तुम्हाला एक क्लिअर सांगायचंय की अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड मी या मेथडने तयार करणार नाहीये. कारण आपण जो रिएजंट वापरणार आहे त्या रिएजंट मध्ये क्लिअर कट दिसते क्लोराइड आहे, म्हणजे क्लोरीन आहे, त्याच्यात ब्रोमीन किंवा आयोडीन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला अल्किल क्लोराइडच मिळणार आहेत, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड मिळणार नाही. म्हणजे आता मी जी प्रिपरेशन मेथड शिकवणार आहे ती बेस्ट प्रिपरेशन मेथड आहे. कोणासाठी? तर अल्किल क्लोराइड तयार करण्यासाठी. कोणापासून? अल्कोहोल पासून. ओके, लेट्स हॅव ए लुक. मी जनरल रिएक्शन लिहून दाखवणार आहे. जेव्हा मी असाइनमेंट पाठवेल त्यावेळेस तुम्ही जनरल रिएक्शन लिहिणार आहात. आणि आता जरा थोडी सवय अशी पण लागली पाहिजे, मी जनरल रिएक्शन लिहिली आणि तुम्ही लोकांनी एक अल्किल ग्रुप घेऊन त्याच्याबरोबर स्पेसिफिक अल्किल ग्रुप बरोबर रिएक्शन तुम्हाला करता आली पाहिजे. अल्किल ग्रुप घेऊन तुम्हाला रिएक्शन लिहिता आली पाहिजे. ओके, आता बघा, आत्ताच्या केसमध्ये अल्कोहोल आहे, म्हणजे परत कोण आहे? ROH. तर ROH ची रिएक्शन कोणाबरोबर आहे? थायोनिल क्लोराइड किंवा सल्फोनिल क्लोराइड. त्याचा फॉर्म्युला आहे SOCl2. काय? SOCl2. काय? SOCl2. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? थायोनिल क्लोराइड. कोणाचा फॉर्म्युला आहे? थायोनिल क्लोराइड. कोणाचा फॉर्म्युला आहे? थायोनिल क्लोराइड. हा कोण आहे? अल्कोहोल. याला रिफ्लक्स करायचे. काय करायचे? रिफ्लक्स. विथ व्हॉट? पिरिडीन. 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 म्हणजे अल्कोहोल आणि थायोनिल क्लोराइडला हीट किंवा हीट रिफ्लक्स करायचे. कोणाबरोबर? पिरिडीन बरोबर. कोणाबरोबर? पिरिडीन बरोबर. कोणाबरोबर? पिरिडीन बरोबर. कोणाबरोबर? पिरिडीन बरोबर. आता प्रॉडक्ट कसं लिहितो ते बघा. मला तयार काय करायचंय? तयार काय करायचं आपल्याला? अल्किल क्लोराइड. हे आता एवढं सगळं अगोदर कळलंच आहे. म्हणजे याच्यातनं R आणि याच्यातलं एक Cl आपल्याला मिळून काय देतील? RCl. याच्यातला R आणि याच्यातला Cl मिळून काय देतील? RCl. काय देतील? RCl. काय देतील? RCl. काय देतील? RCl. ओके, त्याचबरोबर आता RCl गेल्यानंतर काय उरलं? OH आणि SOCl. सगळ्यांना माहितीये H and Cl दे आर व्हॉट? बॅड फ्रेंड्स और गुड फ्रेंड्स? गुड फ्रेंड्स. दे विल गो टुगेदर. आणि मग उरलं कोण? O आणि SO. त्याच्यापासून तयार काय होणार? SO2. सल्फर डायऑक्साइड इज ऑल्सो ए गॅस अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड इज ऑल्सो ए गॅस.
म्हणजे जेव्हा रिएक्शन होईल त्यावेळेस सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे दोन्ही गॅस रूपात निघून जातील. त्याच्यामुळे प्रॉडक्ट साईडला फक्त काय उरेल, अल्किल क्लोराईड उरेल, प्युअर अल्किल क्लोराईड उरेल. प्युरिफिकेशनचा त्रास वाचला, बाय प्रॉडक्ट राहिलेच नाही, बाय प्रॉडक्ट निघून गेले. बाय प्रॉडक्ट निघून गेले म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त प्युअर प्रॉडक्ट अल्किल क्लोराईड जो आपल्याला पाहिजे तोच उरला. म्हणून ही मेथड बेस्ट आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हॉट, अल्किल क्लोराईड. कारण बाय प्रॉडक्ट पासून छुटकारा, आपोआपच बाय प्रॉडक्ट निघून गेलेले, आपोआपच बाय प्रॉडक्ट निघून गेले, ते गॅसियस स्टेट मध्ये ते निघून गेले. ते निघून गेल्यामुळे आता आरसीएल हा एकटाच उरलाय. आणि आरसीएल इम्प्युअर अवस्थेत आहे का प्युअर अवस्थेत आहे, प्युअर अवस्थेत आहे, कारण बाय प्रोडक्ट निघून गेलेत. म्हणून ही अल्किल क्लोराईड साठी बेस्ट मेथड आहे. एकदा रिएक्शन परत समजून घ्या. मी अल्कोहोल आणि SOCl2 ला म्हणजे थायोनिल क्लोराईडला कन्सिडर केलं, रिफ्लक्स केले इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. प्लीज हे विसरू नका, पिरिडीन नाव विसरतं लिहिताना भरपूर वेळा. अल्कोहोल अँड थायोनिल क्लोराईड रिफ्लक्स विथ पिरिडीन. आणि मग काय झालंय तर ROH मधला मी सांगितलं R आणि SOCl2 मधला Cl दे विल कम टुगेदर अँड दे विल फॉर्म व्हॉट, RCl. आणि मग इकडं OH आणि SOCl उरला, त्यातला एक H आणि एक Cl मिळून HCl तयार केलं, आणि SO आणि O2 मिळून SO2 तयार केलं. HCl आणि SO2 दोघं निघून गेले कारण ते गॅसेस फॉर्म मध्ये तयार झाले. दे विल गेट एस्केप आणि उरले फक्त RCl, म्हणजे बाय प्रॉडक्ट राहिलेच नाही. त्याच्यामुळे प्युअर RCl उरलेला आहे आणि त्यामुळे ही बेस्ट मेथड आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ RCl. धन्यवाद. आज इथेच थांबूया. उद्या अजून नवीन रिएक्शन बघूया अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी फ्रॉम हायड्रोकार्बन. ओके, थँक्यू. प्लीज ऑब्झर्व द रिएक्शन केअरफुली.